आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं, फाइंड आउट कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस फ्रॉम द फॉलोइंग सिरीज. आपल्याला दिलं नंबर ऑफ ऍक्सिडेंट, म्हणजे ही आपली सिरीज आहे, ही दिलेली आहे आपल्याला 0 ते 12 पर्यंत, म्हणजे 13 संख्या दिली आपल्याला. ओके. त्यानंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता फ्रिक्वेन्सी मध्ये 15, 16, 21, त्यानंतर 10, 17, म्हणजे याच्यामध्ये काही अशा संख्या डबल सुद्धा आलेल्या आहे आणि सिक्वेन्स सुद्धा याच्यामध्ये आलेला नाही. म्हणजे याच्यामध्ये मोड जो आहे तो आपला क्लिअर नाही. आता मोड जर क्लिअर नसेल तर आपल्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करायचा, तर हा. इफ मोड इज नॉट क्लिअर तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपल्याला काय काय पाहिजे, तर ए पाहिजे, एम पाहिजे आणि एच डी पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला काढायच्या आहे. आता एक एक आपण गोष्ट काढू. ओके. तर पहिले आपण सिरीज जशी आहे तशी लिहून टाकू. नंबर ऑफ ऍक्सिडेंट 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. फ्रिक्वेन्सी 15, 16, 21, 10, 17, त्यानंतर 8, 4, 2, 1, 2, 2, 0 आणि 2. पहा एकदा एन काढून द्या. एन किती येते तुमचा, याची टोटल करा. एन म्हणजे पहा किती येते, फ्रिक्वेन्सीची टोटल 15, 16, 21, 10, 17, 8, 4, 2, 1, 2, 2 आणि 2. 100 तुमचा एन आहे 100. ओके. आता आपल्याला काय काढायचंय, पहिले पाहू आपण ए काढायचंय आपल्याला. ओके. तर ए काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असते, ए काढण्यासाठी काय पाहिजे, हा ए काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, डीएक्स पाहिजे. बरोबर आहे. एक्स बरोबर एक संख्या घ्यायची आपल्याला. एक्स बरोबर एक संख्या किती घ्यायची याच्यातली सांगा, नंबर ऑफ ऍक्सिडेंट मधली एक संख्या आपण घेऊन घेऊ. ओके. इथं आपण एक घेऊन घेऊ. ओके. आता एक घेतल्यानंतर शून्यातून एक जात नाही, मग काय करायचं, -1. आपल्याला शून्य जरी घेतलं तरी चालते, असा काही फरक पडणार नाही. ओके. तुम्हाला जर शून्य घ्यायचं असेल तर तुम्ही शून्यही घेऊ शकता. जर इथं शून्य दिलेला आहे तर शून्य सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर एकातून एक गेला 0, 2 मधून एक गेला 1, 3 एक गेला 2, 4 एक 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. ओके. त्यानंतर काय पाहिजे आपल्याला, त्यानंतर काय पाहिजे, एफडीएक्स. एफडीएक्स म्हणजेच एफ आणि डीएक्सचा गुणाकार. एफडीएक्स किती येते तुमचा, 15, 1, 15, -15, त्यानंतर 16, 0, 0, 21, 1, 21, 10, 2, 20, 17 त्रिक किती होतात, 8 चूक 12, 4 पंचे 20, 20 1 12, 7 1 7, 7 1 7, त्यानंतर 8 2 16, त्यानंतर 9 2 18, 10 0 0, 11 2 22. त्यानंतर आपल्याला एफडीएक्स स्क्वेअर पाहिजे. कशासाठी पाहिजे एफडीएक्स स्क्वेअर, आपल्याला स्टँडर्ड डिव्हायशन साठी. ओके. एफडीएक्स स्क्वेअर, एफडी डीएक्स आणि एफडीएक्स चा गुणाकार. सांगा किती येते, 15 1 15. आता हे 15 कशी राहील, 0 0 0 राहील. 21 1 21, 20 2
40, 51 त्रिक 153, बारचूक 48, 48. ओके. त्यानंतर 20 पंचे 100, 12 सकम 72. त्यानंतर 7 49. त्यानंतर 16 गुणिले 8 28. ओके. त्यानंतर 9 गुणिले 18 162. आणि त्यानंतर 10 शून्य शून्य आणि एक आहे 11 गुणिले 22 242. 242. ओके. आता काय पाहिजे आपल्याला सांगा, काय पाहिजे आता? आता आपल्याला मीन साठी पाहिजे, मीडियन साठी पाहिजे. मीडियन साठी काय पाहिजे आपल्याला? मीडियन साठी आपल्याला पाहिजे CF. बरोबर आहे. एक कॉलम इथं करू CF चा, म्हणजे ती सुद्धा आपल्याला निघून जाईल. पाहिजे CF कशामध्ये पाहिजे? कारण सिरीज कोणती आहे? डिस्क्रीट आहे. डिस्क्रीट म्हटल्यानंतर आपण CF मध्ये बघतो. ओके. तर फ्रिक्वेन्सीची ती काय राहते? टोटल राहते. पहिली फ्रिक्वेन्सी जशीच्या तशी. त्यानंतर 15 आणि 16 31, 31 आणि 21 52, 52 आणि 10 62, 62 आणि 17 62 आणि 17 79, 79 आणि 8 79 आणि 8 87, 87 आणि 4 91, 91 आणि 2 93 आणि 1 94 आणि 2 96 आणि 2 98 आणि 0 आणि 98 आणि 2 100. ओके. अशा पद्धतीने आपला CF आलेला आहे. ओके. इथं आपण 98 2 वेळा घेतला, 0 आहे म्हणून काय करायचं आहे? जेवढं येते तेवढंच ती डबल घेतली आपण संख्या. आता सर्व गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. इथपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे, आपल्याला काय काय पाहिजे होतं? N पाहिजे होता, तो घेतला आपण. आता आपल्याला टोटल कशाची करायची आहे? तर आपल्याला करायची FDX ची टोटल. FDX ची टोटल किती आहे ते सांगा. FDX ची टोटल घ्या 21. FDX ची टोटल करायची आहे. हा झाला का? पहिली संख्या आहे 21, दुसरी आहे 20, तिसरी आहे 51, 12 20 12 7 16 18 आणि 22. किती आलेला आहे तुमचा FDX? किती आहे? 199. हा, काय माहित आता. 199 मधून 15 मायनस करा. 184. ओके. ती आली 184. इकडे तर काही गोंधळ नाही ना? ही टोटल केली ना? 15 21 40. पण एकदा चुकलं नाही पाहिजे पुन्हा. 15 21 40 झालं. 153 48 100 72 49 128 162 आणि 242. किती आली? हो, 1030 आली का? ओके. इथपर्यंत क्लिअर झाला आता आपलं. आता पहिले आपल्याला काढायला लागते ये. ओके. मीन काढायचं आहे आपल्याला. मीनचा फॉर्म्युला आपला काय? x प्लस सिग्मा FDX अपॉन N. हा आपला फॉर्म्युला आहे. आपण x म्हणून घेतला 1. त्यानंतर सिग्मा FDX आलेला आहे आपला 184 आणि N आलेला आहे आपला किती? 100. म्हणजेच किती येते? 1 अधिक 184 भागेला 84. आपले सॉरी 184 भागेला 100 किती येते? 1.84. म्हणजेच आपला मीन आहे 2.84. आपला E आलेला आहे किती? 2.84. 2.84. ओके. त्यानंतर काय पाहिजे आपल्याला? मीडियन पाहिजे आता. बरोबर आहे. आपल्याला पाहिजे M चा फॉर्म्युला काय सांगा? द साइज ऑफ N अपॉन 2. बरोबर आहे का? बरोबर आहे. ओके.
एकच फॉर्म्युला आहे आपला याच्यामध्ये. त्यानंतर द साईज ऑफ एन किती होता आपला 100 भागीला 2. द साईज ऑफ किती आहे 15 आयटम लाईज इन CF. कोणत्या CF मध्ये मोडते 50 सांगा 52 मध्ये, बरोबर आहे. लाईजिन CF 52 म्हणून M बरोबर काय आहे पहा. M बरोबर 3 नंबरची संख्या याच्यातली तर 2. M बरोबर काय तुमचा तर 2 आहे. दोन गोष्टी क्लिअर झाल्या आपल्या. आपला M झालेला आहे 2 आलेला आहे. ओके, A आलेला आहे 2.84, M आलेला आहे 2. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहे. मीन मीडियन मोड तिन्ही गोष्टी शिकलेल्या आहे. त्याच गोष्टी आपण पुन्हा इथे रिपीट करत आहोत. A काढला आपण आणि इकडे M काढला. आता तुम्हाला काय पाहिजे याच्यामध्ये स्टँडर्ड डिव्हायशन पाहिजे, बरोबर आहे. आता स्टँडर्ड डिव्हायशनचा फॉर्म्युला A मोडला तर चालेल काही. हा, स्टँडर्ड डिव्हायशनचा फॉर्म्युला SD इक्वल टू सांगा इन अंडर रूट सिग्मा FDX स्क्वेअर अपॉन n मायनस इन ब्रॅकेट सिग्मा FDX अपॉन n आणि याचा स्क्वेअर. ओके, सिग्मा FDX स्क्वेअर किती आहे 1030, n आहे 100, सिग्मा FDX आहे 184 आणि इथे 100 याचा स्क्वेअर 10.3 येते की 1.03 येते? हे किती येते 10.3? 1030 भागेला 100 10.3. त्यानंतर 184 भागेला हे 1.84, बरोबर आहे ना. ओके, 10.3 मायनस 1.84 चा स्क्वेअर किती येतं 1.84 चा स्क्वेअर 3.38 म्हणजे इकडे एक 39 करू आपण. 5 आलेला आहे. ओके, हा हो ना 5 आहे ना. मग इकडे 5 आहे ना, म्हणजे 5 असलं तरी वाढवत असते. 5 पेक्षा जास्त किंवा 5 असेल तिथून किती बी असले तर चला. त्यानंतर मायनस करा. तुम्ही जरा गोष्टी कशाबद्दल करता बरं? हे बाकीच्या गोष्टी आवाज येत आहे पहा. 10.3 मायनस 3.39 काय येते 6.91. याला बाहेर काढा वर्गमुळाच्या 2.62. तुमचा स्टँडर्ड डिव्हायशन आलेला आहे SD आलेला आहे 2.62. ओके, आता तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सर्व गोष्टी तुम्ही काढलेल्या आहेत. ओके, तुम्हाला A पाहिजे होता, तुम्हाला M पाहिजे होता, तुम्हाला स्टँडर्ड डिव्हायशन पाहिजे होता. त्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आलेल्या आहे. आता आपल्याला काय करायचं आहे कोएफिशियंट ऑफ स्क्वेअरनेस काढायचा आहे आणि हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. म्हणून इथं घेतले आपण 3. त्यानंतर A किती घेतला होता आपण आला आपला 2.84 आलेला आहे. त्यानंतर M किती आला आपला M आलेला आहे 2. त्यानंतर स्टँडर्ड डिव्हायशन आलेला आहे 2.62. ते मायनस करा किती येते 2.84 मधून 2 गेले 0.84 आणि 2.62. 3 गुणिला 0.84 किती येते 2.52. 2.62 ने त्याला भाग द्या. 2.52 भागेला 2.62 0.96 म्हणजे काय हाय पॉझिटिव्ह आहे. इथं लिहून द्यायचं. Therefore coefficient of skewness is high positive.